शिवसेना भवनाचा त्याच्यात दोष नाही. नाले सफाईचं काम महानगरपालिकेचं आहे, शिवसेना भवनाचं नाही. आणि अनिल मकरेंनी चांगलं आहे, सगळीकडे फिरतायत. मला असं वाटतं तेच त्यांनी जाऊन पीपल्स बँकेच्या खालचं पण बघावं, गांधीनगरच्या तिथे काय झालेलं तेही बघावं, भवानीनगरचंही बघावं आणि सगळ्या ठिकाणची नाले सफाई ते जे राहतात आधी राहत होते तिथला पण नाला बघावा, बस स्टँडच्या आणि समर्थनगरच्या मधला. असं वाटतं या ठिकाणची नुसती नाले सफाई मागच्या कित्येक वर्षानं होत नाही, की योग्य पद्धतीनं व्हावी असे प्रयत्न अनिल मकरे यांनी निश्चित करावे. पोलीस आयुक्तांना या संदर्भात आम्ही बोललेलो आहे. जवळपास 5 मर्डर्स मागच्या 1 महिन्यात झालेले, 5 मर्डर. मग चेन स्नॅचिंगच्या तर अनेक घटना घडलेल्या आहेत. पोलीस आयुक्तांना आता रीतसर आमचं शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटेल आणि जर याच्यात नाही झालं तर मला वाटतं शिवसेना आंदोलनाचा हत्यार उपसेल. कसं काय नाही भेटला आता शेतकऱ्यांची परिस्थिती आहे की म्हणजे त्याला कांदा यांना नेण्याचे पैसे सुद्धा त्याला खिशातूनच भरावे लागले. अशा म्हणजे वाहतुकीचा खर्च सुद्धा त्याला मिळाला नाही. त्यांनी कांदा आणून सुद्धा त्याला वापस मार्केट कमिटीला पैसे द्यावे लागले, कारण वजन माप वगैरे याचे दर लावले असेल मार्केट कमिटी. निश्चित या विषयाकडे लक्ष देईल. ती अॅट्रॉसिटी माझ्या माहितीप्रमाणे हर्षवर्धन जाधवावर जाणीवपूर्वक दाखल केलेली होती अशी माझ्याकडे माहिती आहे. मी त्याच्यात जात नाही. निर्दोष मुक्तता झाली तर काहीच हरकत नाही. आता एक प्रसिद्ध चित्रपटाचा डायलॉग आहे तो मागे तुमच्या बॅनरवर तिथे मोठी चर्चा झाली. एक प्रकारे विरोधकांना कुठेतरी तुम्ही इशारा देताना तो बॅनरकडे नाही, मी असं भानगडीत नाही परत विरोधक वगैरे हा विषय नाही. मी माझ्या पक्षाचं काम करतो. पण तो कार्यकर्त्यांनी लावला असेल, मला तुमच्या बातमीच्या माध्यमातून कळालं. त्याला मला माहित पण नाही काय बॅनर लावला, आता मी थोडी त्याचं माहिती. परंतु ठीक आहे, भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली असेल. नाही, ह्या विद्यार्थी मला भेटायला येणार आहेत. आज आधी आलेले होते, परंतु स्टेनो हे पदच महाराष्ट्र सरकारने आता व्यपगत केलेलं आहे. मला तर वाटतं स्टेनो हा कार्यालयीन कामकाजातला एक महत्वाचा घटक आहे आणि अशा पद्धतीनं अनेक विद्यार्थी मागच्या कित्येक